अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. मित्रांनो, नवीन वर्ष चालून आता 9 दिवस होऊन गेले आहेत. प्रत्येकाच्या आकांक्षा, अपेक्षा आणि आपलं नवीन वर्षामध्ये जे आपल्याला काही करायचं आहे त्याच्याबद्दल आपण खूप काही नवीन बोलतात ना की स्वप्न घेऊन उभे राहिलो आहे त्या नवीन वर्षामध्ये. पण मित्रांनो, नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलणं असतं का? तर नाही. तर जुन्या आठवणींना सन्मान देत नव्या स्वप्नांना पंख देणं आणि नवीन स्वप्नामध्ये उडी मारणं म्हणजे नवीन वर्षात स्वागत करण्यासारखं असतं. मागच्या वर्षाने आपल्याला खूप काही शिकवलेलं असतं. कधी आनंद दिलेला असतो, कधी दुःख दिलेलं असतं. पण प्रत्येक अनुभवाने आपल्याला अधिक मजबूत केलेलं असतं. जे मिळालं त्याच्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहायला हवं आणि जे राहून गेलं त्यातून खूप काही शिकायला हवं. नवीन वर्ष आपल्याला सांगत असतं, तू पुन्हा एकदा सुरुवात कर, नवीन संकल्प कर, नवीन ऊर्जा शरीरामध्ये भर आणि नवीन स्वप्नांना परत पंख दे. तसंच ना मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे तुम्हाला की प्रत्येक त्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ आहे ज्याच्या मनात नवीन वर्षाबद्दल आशा आहेत, पण थोडी भीतीही आहे. कारण एक सत्य असं आहे की नवीन वर्ष सगळ्यांसाठीच एकसारखं नसतं. कुणासाठी आनंद घेऊन येतं तर कुणासाठी नवा संघर्ष. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते, नवीन वर्ष हे तुमच्यासाठी काय असेल हे ठरवण्याची ताकद तुमच्याकडेच आहे. मागील वर्षाचा विचार न करता नवीन वर्ष सुरू करण्याआधी जर मागे वळून पाहिलं तुम्ही तर तुम्हाला खूप काही समजेल आणि ते खूप गरजेचं देखील आहे. बघा मित्रांनो, मागच्या वर्षी कोणाचं स्वप्न पूर्ण झालं असेल, कुणाचं नसेल, कुणाचं मन तुटलं असेल, कोणी यश पाहिलं असेल, कोणी अपयश पाहिलेलं असेल, तर कोणी बोलतात ना की किती दुःखातून गेलेलं असतील. पण एक गोष्ट सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की आपण अजूनही इथे आहोत, म्हणजे आपण हरलो नाही आहेत. कधी कधी आयुष्य आपल्याला मोडतं, पण त्याच मोडलेल्या तुकड्यातून आपण अधिक मजबूत होतो. नवीन वर्ष म्हणजे काय? नवीन वर्ष म्हणजे नुसतं हॅपी न्यू इयरचा स्टेटस नाही आहे मित्रांनो. नवीन कपडे नाहीत, नवीन पार्टी नाही. नवीन वर्ष म्हणजे नवीन विचार, नवीन सवयी, नवीन दृष्टिकोन. जर विचार जुनेच ठेवले तर वर्ष बदलूनही आयुष्य बदलत नाही. मित्रांनो, आपण दरवर्षी संकल्प करतो, या वर्षी मी हे करणार, ते सोडणार, स्वतःसाठी वेळ काढणार. पण संकल्प तुटतात कारण आपण स्वतःवर विश्वासच ठेवत नाही. आज मी तुम्हाला एकच संकल्प सांगते, मी स्वतःला कमी लेखणार नाही. कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला वेळ लागतो, पण तो नक्की पोहोचतो. अपयशाची भीती का असते मित्रांनो? आपल्याला नवीन सुरुवात करायला सर्वात जास्त अडथळा कोण करतं माहिती आहे? अपयशाची भीती. पण लक्षात ठेवा, अपयश हे शेवट नसतं, ते तर एक शिकवण असते. जो कधी पडत नाही तो कधी चालायलाच शिकत नाही. सकारात्मकतेची ताकद एवढी असते ना की नवीन वर्षात एक गोष्ट नक्की करा, नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. कारण तुम्ही कितीही चांगले असाल तरी चुकीच्या वातावरणात तुमची ऊर्जा कमी होते. सकारात्मक विचार करा, चांगली पुस्तके वाचा, स्वतःशी बोला. होय, स्वतःशी बोलणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपल्या संस्कृतीत म्हटलंच आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. देव प्रत्येकाला सारखं आयुष्य देत नाही, पण सहन करण्याची ताकद मात्र सगळ्यांना देतो. नवीन वर्षात देवाकडे एकच मागणी करा, समस्या कमी देऊ नकोस, पण त्या पेलण्याची ताकद दे. स्वतःसाठी एक वचन तयार करा. आज या नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वतःला एक वचन द्या, मी स्वतःचा आदर करेल, मी स्वतःला वेळ देईन, मी माझ्या स्वप्नांना सोडणार नाही. कारण जो स्वतःशी प्रामाणिक असतो तो आयुष्याशी कधीही हरत नाही. मित्रांनो, नवीन वर्ष हे एक रिकामं पान आहे. त्यावर काय लिहायचं ते तुमच्या हातात आहे. दुःख लिहायचं की धैर्य, भीती लिहायची की विश्वास, निर्णय तुमचा असतो. मी एवढंच म्हणेन, हे वर्ष तुमचं असो, तुमच्या स्वप्नांचं असो आणि तुमच्या आत्मविश्वासाचं असो. तुम्हाला माझ्याकडून सर्वांना हॅपी न्यू इयर. कारण का आता नवीन वर्ष सुरू 9 दिवस झाले मित्रांनो, तरी देखील हा पूर्ण महिना आपल्यासाठी नवीनच आहे. आणि अजून एक मित्रांनो की आजचा जो हा व्हिडिओ आहे ना, मी खास त्या लोकांसाठीच बनवते जे बाहेरून हसतात,
पण आतून रोज स्वतःशी लढत असतात. नवीन वर्ष आलं आहे तर सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आला असेल असं नाही आहे ना. कोणी आपलं माणूस गमावलं असेल, कोणाचं नातं तुटलं असेल, कोणाचं स्वप्न अपूर्ण राहिलेले असेल. तरीसुद्धा आपण आज इथे आहोत, श्वास घेतोय, याचा अर्थ एकच, आपण अजून हरलेलो नाही आहे. मागच्या वर्षात जे काही झालं असेल, मागील वर्ष खूप जणांसाठी कठीण गेलेलं असेल, कोणी शांतपणे सहन केलं असेल, कोणाला सांगितलं नसेल. सगळ्यात मजबूत माणूस तो नसतो जो कधी रडत नाही, तर तो असतो जो रडून पुन्हा उभा राहतो. आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. नवीन वर्ष म्हणजे जादू नसते. खूप लोक म्हणतात नवीन वर्ष आलं आता सगळं ठीक होईल, पण सत्य असं आहे, नवीन वर्ष म्हणजे मॅजिक नाही. तारीख बदलली म्हणून आयुष्य बदलत नाही. विचार बदलले की आयुष्य बदलतं. जर आपण तेच विचार, तीच भीती, तीच नकारात्मकता घेऊन पुढे गेलो तर वर्ष नवीन पण वेदना जुन्याच राहतात. नवीन वर्षाचा पहिला नियम म्हणजे मित्रांनो, आज एक गोष्ट ठरवा. जुनं दुःख नवीन वर्षात घेऊन जायचं नाही. आठवणी ठेवा पण ओझं बनवू नका. कारण पुढे जायचं असेल तर हात मोकळे असलेच पाहिजे. तुमची वेळ अजून संपलेली नाही. कोणी म्हणेल आता उशीर झालाय, पण मी सांगते, जोपर्यंत तुम्ही श्वास घेत आहात तोपर्यंत तुमची वेळ संपलेली नाही. नवीन वर्ष म्हणजे दुसरी संधी, नवीन सुरुवात, नवीन तुम्ही. छोट्या पावलांची मोठी ताकद. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण रोजच एक छोटं पाऊल तुम्हाला खूप पुढे नेतं. आज नाही जमलं तरी चालेल, पण आजच सुरुवात केली पाहिजे. थांबू नका, हळू चला पण पुढे चला. स्वतःशी सौम्य व्हा. नवीन वर्षात स्वतःवर खूप कठोर होऊ नका. तुम्ही प्रयत्न करत आहात हेच खूप आहे. स्वतःशी प्रेमाने वागा, जसं तुम्ही इतरांशी वागतात. तुलना करू नका कोणाशी. आजकाल काय होतं मित्रांनो, सोशल मीडियावर ना सगळे यशस्वी दिसतात, पण आतली लढाई कुणालाच दिसत नाही. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुलना नाही, फक्त प्रगती. थोडा आध्यात्मिक विचार करा. देव सगळ्यांना सारखं आयुष्य देत नाही, पण सहन करण्याची ताकद सगळ्यांना देतो. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःला कमी लेखू नका. देव तुमच्याद्वारेच काम करतो. तुमची मेहनत ही त्याची कृपा असते. हे वर्ष कशासाठी आहे? हे वर्ष कोणाला दाखवण्यासाठी नाही. हे वर्ष स्वतःला सावरण्यासाठी आहे. मन शांत करण्यासाठी आहे. स्वप्नांना पूर्ण जागं करण्यासाठी आहे. हे वर्ष स्वतःसाठी आहे. हे वर्ष परफेक्ट नसेल, पण तुम्ही प्रामाणिक असाल. तुम्ही थकलेले असाल, पण थांबलेले नसाल. तुम्ही तुटलेले असाल, पण संपलेले नसाल. आणि हेच तुमचं खरं यश असेल. नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. देव तुम्हाला ताकद देव आणि आयुष्याला नवीन दिशा देव. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.